जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। त्या समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्येष्ठ उद्योजक मार्गदर्शक आदरणीय गिरीजी चिटे यांनी आता अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं। माननीय डॉक्टर सतीश बापट, आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट विलासराव पवार, माननीय रामनारायण कुंटवाल, डॉक्टर साधना मालगावे, प्रशांत माळी, अनुजा पाटील, सुहास खोत, मावळते अध्यक्ष सुबोध वावेकर, त्यांच्या वहिनी, त्यांचा पदग्रहण समारंभ होतोय ते क्रांती कारखान्याचे माजी संचालक महावीर चौगुले, गुंडाभाऊ, त्यांच्या वहिनी, सहकारी मित्र सुरेंद्र भैया, क्रांती कारखान्याचे संचालक विजयभाऊ पाटील, सीमाताई शेटे, सूर्य तांबोळी, दोन्ही सरपंच योगेश वावेकर, मृणालताई, चित्रे वहिनी, मगदुमताई आणि उपस्थित सर्वच जैनचे सर्व पदाधिकारी, नवनूतन सगळे सभासद, सगळी वडीलधारी मंडळी, बंधू आणि वगैरे, खरं म्हणलं तर एवढ्या सगळ्यांनी एवढं चांगलं मार्गदर्शन केलंय आणि पहिल्यापासून आता मी बघितलं अतिशय कौटुंबिक कार्यक्रम मला बघायला मिळाला। राजकीय कार्यक्रम बघितला गिरीदादा की टेन्शन असतं डोक्यावर आणि खरोखर गांभीर्याचं वातावरण असतं। अतिशय कौटुंबिक हसत खेळत कार्यक्रम हा पदग्रहण समारंभ झाला। त्या कार्यक्रमाला उपस्थित संधी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिली, मनापासून तुमचा धन्यवाद व्यक्त करतो। आणि हा बेलवडीचा जायंटचा सगळाच ग्रुप हा काकासाहेब चित्रेंच्या संस्थापक असलेल्या त्यांच्या कामातून उभा राहिला आहे आणि नानासाहेब प्रवासामध्ये आपले संस्थापक आहेत जायंटचे, त्यांच्या प्रेरणेतून हे काम करत आहे। आणि खरं म्हणलं तर चित्रे उद्योग समूहाचं काम हे आपल्या भागातच नव्हे, अख्ख्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे। आणि आपल्या भागामध्ये काही ठराविक घराणी अशी थोडी आहे की उद्योग हा फक्त उद्योग म्हणून ते कधीच वावरले नाही। समाजाची असलेली नाळ जपण्याचा प्रयत्न फार थोड्या कुटुंबातने केला। त्यातले चित्रे कुटुंब खरं म्हणायला गेलं तर एक प्राधान्यानं नाव घ्यावं लागेल, ज्यांनी समाजाची असलेली नाळ कधीच तोडली नाही। कधी बिलोडी म्हटलं की चित्रे हेच नाव प्राधान्याने घ्यावं लागतं आणि त्यांचा या कार्यक्रमात अतिशय मोलाचा सहभाग आहे, वाटा पाठिंबा आहे, ते बघून अत्यंत समाधान वाटतं। खऱ्या अर्थानं मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन की अतिशय जायंट्स ग्रुपचं कामच समाजाचं सामाजिक काम करणं, प्रबोधन करणं किंवा आपण शोषितांचं वंचितांचं काम करत असताना कोणाची अडचण असेल त्याची अडचण सोडली की त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं, समाधान येतं, ते समाधान बघितलं की आपण सगळ्या सगळ्या जातो आणि आपल्यातलं कष्ट जातं आणि आपल्यात एक वेगळी ऊर्जा तयार होते। ही ऊर्जा तयार करायचं काम खऱ्या अर्थाने जायंट्स ग्रुप करतोय। कारण एक ऊर्जेला दिशा द्यावी लागते, मग ती महिलांच्यात असू देत, ती तरुणांच्यात असू देत, ज्येष्ठांच्यात असू देत, आपल्याला काम करायची इच्छा आहे, कशा पद्धतीने काम करायचं हे माहीत नसतं। निश्चितपणाने जायंट्स ग्रुपनं एक चांगला पायंडा पाडला आणि चांगलं काम करून दाखवायची संधी या जायंट्स ग्रुपच्या माध्यमातून लोकांना मिळते आणि ज्याला काम करायचं आहे त्यांनी जायंट्स ग्रुपमध्ये यावं। निश्चितपणानं आज चांगल्या पद्धतीने काम या जायंट्स ग्रुपचं बघायला मिळालं। सुबोध वावेकर त्यांच्या वहिनीचं काम बघितलं तर अतिशय चांगलं काम आहे। त्यांची कामं वाचण्यातच जवळपास 15-20 मिनिटं गेली, एवढं काम त्यांचं आहे। आणि इथून पुढच्या काळात त्यांचं काम तर वैयक्तिक आहे, कुठलंही सामाजिक काम म्हणलं की सुबोध वावेकर, आम्ही मनापासून हाक मारतो की सुबोध वावेला आपण बोलूया। आणि त्याच आता पुढचा पदग्रहण समारंभ, त्यांची पुढची अध्यक्षपद हे आमच्या गुंडाभाऊंच्याकडे जाते आणि गुंडाभाऊंचं वारसाच हा समाज करण्याचा मेहरबानी मी अतिशय चांगल्या पद्धतीनं बापूंच्या बरोबर राहिले। बापू असू दे, मेहरबान असू दे, हे समाजाशी एकरूप असणारी व्यक्ती आहे आणि आम्हाला बापूने नेहमीच सुचवलं की लोकांच्या अशी नाळ असलेली कधी तोडायची नाही, लोकांशी नाळ असलेली घट्ट करत राहा, तुम्हाला पद मिळू देत न मिळू देत, पण लोक आपली पण समजून चालवा। कारण लोकांनी कधी असं म्हणलं नाही पाहिजे की मला
माझ्याबरोबर कोण राहिलं नाही म्हणून माझं काम झालं नाही, मला आधाराची गरज होती त्यावेळेला कोण उभं राहिलं नाही, हे आपण कधी होऊन द्यायचं नाही. हेच विचार आम्ही इथून पुढच्या काळात पुढे चालूच राहिलो. निश्चितपणाने गुंडाभाऊ देखील इथून पुढच्या काळात असेच काम चांगल्या पद्धतीने चालू ठेवतील. कारण कारखान्याचे संचालक असताना देखील अतिशय उत्कृष्टपणे काम केलं आणि कधी त्यांनी मानधन घेतलं नाही कारखान्याचं. ते म्हणायचं माझं मानधन मी कोणाला तरी दान केलं तरी चालेल, पण मी निष्ठुरपणे काम करणार आहे. असंच काम इतर कुठल्या काळात देखील गुंडाभाऊ करतील आणि त्यांना आमचा सक्रिय सहभाग असेल. कारण कसले बसले त्यांनी फक्त शब्द टाका बाबा भिरडीमध्ये हे काम आम्ही करणार आहे, हे समाजोपयोगी काम आहे आणि त्याला आमचा सक्रिय सहभाग असेल असं या निमित्तानं सांगतो. त्यांनाच असं नाही, पुढच्या अध्यक्षाला देखील. आणि जिथं काम चांगल्या पद्धतीने चालतं तिथं आम्ही डोळ्याला पण विश्वास ठेवू शकतो की बाबा हे काम चांगलं होतंय. आणि निश्चितपणानं तिथं आपला मॅनपॉवर असू दे, सक्रिय मदत असू दे किंवा आर्थिक मदत असू दे, त्याची गरज असेल आम्ही ते नक्की करूया. निश्चितपणानं अशा चांगल्या संस्थांची आज समाजाला फार गरज आहे आणि ते काम जायन्स करते, भिरोडी जायन्स करते. इतर जायन्सचं मला माहित नाही, पण भिरोडी जायन्सचं काम अतिशय उल्लेखनीय आहे आणि इथून पुढच्या काळात निश्चितपणाने काम उल्लेखनीय असेल असं मला वाटतं. निश्चितपणाने बापट साहेबांनी देखील सांगितलं, यशवंतराव चव्हाणांनी काय सांगितलं की काय बोलावं हे आपण शिकतो, तसं काय बोलू नये हे शिकायला देखील अनुभव असायला लागतो, अनुभव घ्यावा लागतो. तसंच मला वाटतंय मी त्या पुढे जाऊन म्हणेन की किती बोलावं ह्याला देखील मर्यादा आपण ठेवायला पाहिजे. त्यामुळे पुढच्याची मानसिकता ओळखून किती बोलावं हे मला ओळखणारा मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. कारण महिला भगिनी आहेत, त्यांना देखील आता घरी जायचं आहे, स्वयंपाकाला जायचं आहे, कोणाला सिरियल बघायची असेल, कोणाला एपिसोड बघत असेल, त्यात देखील मी कधी बाधा आणणार नाही. त्यामुळं अतिशय एका खेळीमेळीच्या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थानाची संधी त्यांनी सगळ्यांनी मला दिली. इथून पुढच्या काळात गिरीदादा जायन्सच्या कार्यक्रमात मी सक्रिय सहभागी असेल. कधी आम्हाला काय सांगितलं तरी आम्ही कधी नाही म्हणणार नाही. पण समाजोपयोगी काम आहे, तळागाळात पोहोचणारं काम आहे आणि अशा कामात आपण असायचं म्हणजे कुणी असायचं. त्यामुळे निश्चितपणाने आम्ही या कामात राहू. पुढच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. गुंडाभाऊ असू दे, त्यांच्या वहिनी असू दे, यंग जायन्स सगळेच काम, सहेलीचं काम आहे. यंगचं काम थोडंसं कमी वाटतंय, त्याला देखील तरुणांनी सहभाग घेतला पाहिजे. कारण होतं कसं आपलं कुठे जुळतंय का नाही असं वाटतं म्हणून तुम्ही येत नसाल, तर निश्चितपणानं एक चांगला ग्रुप आपण करू शकतो. एक काम केल्याचं समाधान कुठे मिळत असेल तर हे जायन्स मध्ये मिळत असेल. आणि याला एक रूपरेषा आहे, त्याला एक प्रोटोकॉल आहे, त्याला नियम आहेत. आपण काही पण उठायचं काम समाजोपयोगी काम करायचं असं नाही, त्याला कधी नियम काढून दिले आणि त्या नियमात आपण काम बसलं की आपल्या कामाचं कुठेतरी मोजमाप होतं. ते मोजमाप निश्चितपणाने जायन्सच्या माध्यमातून नक्की होईल असा एक विश्वास त्यानंतर व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मनामधून शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.